नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹200 प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. त्याचा सविस्तर आढावा तसेच चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा. तर या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण सन 2016 व 17च्या खरीप हंगामामध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये किंवा परवानाधारक व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹200 अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जास्तीत जास्त 25 क्विंटलपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री व पवन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेली आहे. तर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला. तर 2016 व 17च्या हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ₹2775 प्रति क्विंटल इतकी निर्धारित केली होती. मात्र असे असताना राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ₹2400 ते ₹2500 बाजारभाव मिळू शकला होता. त्यामुळे त्यावर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹300 ते ₹350चा तोटा हा सहन करावा लागला होता आणि त्यामुळेच 2016 व 17 या पीक वर्षात 14.1 दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. दरम्यान 2017 व 18 या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ₹3050 प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली होती. तर चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ₹3399 प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ.